हालेलुया. आपण सर्वजण मिळून अंतर्यामातून राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला त्या येशू ख्रिस्ताला आम्ही धन्यवाद देऊ. कारण पित्याने येशूला तुमचा आणि माझा प्रभू करून ठेवलेला आहे. पित्याने येशूला अधिपती या भूमीचा करून ठेवलेला आहे. आणि म्हणून स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्वात नाव जे उंच आहे ते फक्त येशू ख्रिस्ताचं आहे. त्याच्याशिवाय कोणाचंही नाव उंच नाहीये. बाबा बाबा, कारण तोच परमेश्वर आहे, तोच आमचा बाप आहे. त्यानेच आमच्या पापांच्या क्षमेसाठी आपला अमूल्य प्राण दिलेला आहे. त्यानेच आपलं रक्त सांडून अखिल मानव जातीला त्याच्या रक्ताने शुद्ध केलेला आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त युगानुयुग जिवंत आहे. तो काल आज आणि युगानुयुग सारखा परमेश्वर आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. ओ हालेलुया. आणि म्हणून वचन आम्हाला सांगते, तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे, तो आदी आहे, तो अंत आहे, प्रारंभ आणि शेवट तो आहे. तो देवतांची स्तुती आहे. तो आमच्या विश्वासाचा ठेवा आहे. तो आमचा विश्वास, आमची खात्री तो परमेश्वर आहे. कारण विश्वासाने मागणारा तो अद्भुत चिन्ह चमत्कार करून त्याला जे पाहिजे ते देणारा परमेश्वर आहे. आणि तो येशू महान आहे. तो सर्व शक्तिमान आहे. आमच्या रोगांपेक्षा तो महान आहे. आमच्या परिस्थितीपेक्षा तो महान आहे. त्याच्या पुढे आमची परिस्थिती काही नाहीये. त्याच्या पुढे आमचे रोग काही नाहीये. त्याच्या पुढे आमचे बंधन काही नाहीये. कारण तो सोडवणारा आहे. तोच वाचवणारा आहे. तोच स्वर्गामध्ये नेणारा आहे. तोच आमच्या पापांना आमच्या शरीरातून दूर करणारा आहे. आणि म्हणून वचन सांगते, येशू ख्रिस्त शरीराचा तारणारा आहे. आणि म्हणून आज आम्ही त्याची प्रशंसा करू. आज आम्ही त्याला धन्यवादाचं यज्ञ देऊ. कारण आम्हाला स्तुतीच्या द्वारे त्याला द्यायचंय आणि प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला त्याच्याकडून आशीर्वाद घ्यायचे. ही देण्याची वेळ आहे. आम्ही प्रभूला काही देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमचा उपवासाचं फळ, आमच्या स्तुतीचा यज्ञ तो आमच्या परमेश्वराला संतुष्ट करणार आहे. आणि आज परमेश्वराने आमच्या जीवनात त्याचे अद्भुत कार्य केलेले आहे. ज्या क्षणाला त्याने आम्हाला सांभाळले, आम्हाला सहाय्य केले. जी परिस्थिती आमची होती त्या परिस्थितीत त्याने आम्हाला बाहेर काढले. त्याने आम्हाला मरू दिलं नाही, तर त्याने आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. आज आमच्यामध्ये जो श्वास चालू आहे ही केवळ त्याची दया, त्याची कृपा आहे, त्याची करुणा आहे. आज त्याच्या मंदिरात आमचे पाय आलेले आहेत ही फक्त त्याची दया सनातन आहे. आणि म्हणून आज त्याने त्याच्या मंदिराचा एक दिवस जो सहस्र दिवसापेक्षा श्रेष्ठ आहे तो तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि आज त्याच्या पवित्र स्थानात त्याच्या पवित्र चरणी येण्यासाठी तुम्हाला आणि मला त्यांनी सहाय्य केले आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. गेल्या आठवड्याभर त्यांनी सांभाळले. आमच्या प्रत्येक गरजा त्यांनी पूर्ण केल्या. त्याने आम्हाला अन्न वस्त्र निवारा दिला. त्याने आम्हाला दुष्टांचं भक्षण होऊ दिलं नाही. त्याने आम्हाला ऍक्सिडेंट मध्ये सापडू दिलं नाही. त्याने आम्हाला अल्कानी म्हणू दिलं नाही. ज्या दिवस आम्ही त्याच्या नावाचा धावा केला त्या क्षणाला तो परमेश्वर आमच्या हाकेला धावून आलेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. जेवढा आम्ही धन्यवाद देणार आहोत तेवढे आज आम्ही आशीर्वादित होणार आहोत. कारण आजचा दिवस हा आदरणीय दिवस आहे. परमेश्वराने आज आमच्या आयुष्यामध्ये दिलेला दिवस आहे. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतंय आजचा दिवस प्रभूचा आहे. आम्ही आनंदाने उल्हास करू. हो हालेलुया. हालेलुया. आजचा दिवस पूजनीय आहे. आजचा दिवस आदरणीय आहे. आजचा दिवस परमेश्वराने तुमच्या निवासासाठी पवित्र करून ठेवलेला आहे. विश्वाची रचना करून परमेश्वराने 7व्या दिवशी विश्राम घेतलेला आहे. आणि त्याच्या विश्रामस्थळी येण्यासाठी आजचा दिवस त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो 4 दिवस पवित्रपणे पाळ आणि त्याची आठवण कर. धन्यवाद येशू. तू आपल्या घरातलं कामकाज करत बसू नको. तू टवाळक्या मारत बसू नको. तर तो दिवस तू माझ्या मंदिरात घालावा. तो दिवस तू आदरणीय समजावा. म्हणजे मी तुला या पृथ्वीवरची जे उंच स्थळे आहे त्याच्यावर तू आक्रमण करणार आहे. आज परमेश्वराने तुम्हाला मला उंच
माझे जे स्वप्न आहे, जे उच्च आहे, ते सगळे स्वप्न येशूच्या नावात पूर्ण होणार आहे. आणि आज आम्ही त्याची आज्ञा पाळलेली आहे. आज आम्ही त्याच्या वचनाकडे कान लावलेला आहे. आणि म्हणून आज तो आम्हाला उत्तमातलं उत्तम देत आहे. उत्तम पदार्थाने तो आमचं आयुष्य तृप्त करत आहे. बाबा जातीला सर्वात करता तो नीतीची न्यायाची कृत्य करत आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. त्याने आमच्या पापांच्या मानाला शासन केलं नाही, तर त्याने आमच्या पापावर मागून घातलेलं आहे. त्याने आमचे पाप आठवले नाही, तर आम्ही ज्या वेळेस त्याला शरण गेलो त्याने आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. ओ धन्यवाद येशू, कारण तो क्षमेचा सागर आहे, तो दयेचा सागर आहे. ओ बाबा तो सतत आम्हाला दोष देणारा परमेश्वर नाहीये, तर तो आमच्या पापांना क्षमा करणारा परमेश्वर आहे. आणि आज त्याने आम्हाला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही आणि राजाचे पुत्र आणि कन्या आहोत. त्याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देऊया, त्याबद्दल आम्ही त्याची स्तुती करूया. येशूच्या द्वारे आम्ही धनवान झालो आहोत. येशूच्या द्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे. येशूच्या द्वारे आमचा सत्सद्वेग शुद्ध झालेला आहे. येशूच्या द्वारे आम्हाला विजयाचं जीवन मिळालेलं आहे. आता आम्ही आमच्या जीवनात हारणार नाहीये, तर आम्ही सदैव विजय होणार आहोत. ओ रिखाला रे बाबा बाबा, ओ धन्यवाद येशू. येशूच्या द्वारे आम्ही आता रोगी राहणार नाहीये, तर आज आम्ही निरोगी आहोत. येशूच्या द्वारे आमच्यावर मंत्रतंत्र चालणार नाहीये, तर सगळे मंत्रतंत्र जळून भस्म झालेले आहे. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. येशूच्या द्वारे आमच्या प्रत्येक गरजा पूर्ण झालेल्या आहे आणि पूर्ण होणार आहे. अभिषेक 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 राजा, अभिषेक राजा, अभिषेक 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 अभिषेक. आज अभिषेकाच्या द्वारे तुमची गुलामगिरी तुटत आहे. गुलामगिरीच्या जीवनाला प्रभू तोडत आहे. तुमचा बंदिवास तोडून टाकत आहे, उलटून टाकत आहे. तुमच्या झोपडा 7 वाद्य 21 ते 23 वचन वाचले. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत का? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांवर माझ्या पुढून निघून जा. परमेश्वर हे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रार्थनेमध्ये जा. धन्यवाद 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 स्वर्गीय बाबा. प्रभू येशूच्या नावात पुन्हा एक वार आम्ही सर्वजण मिळून तुझ्या चरणाजवळ आलो आहोत. खरोखर तू आमचा देव युगानुयुग जिवंत असा आहेस. तू सदाजीवी परमेश्वर आहेस. तू मनुष्य मात्रांचा परमेश्वर आहेस आणि तू स्वर्गामध्ये राहणारा परमेश्वर आहेस. आणि वचनात दिले की तू स्वर्गामध्ये राहतो आणि पृथ्वीवरील आतील मानव जातीला तू निहाळतो. तुझे नेत्र प्रत्येक मानव जातीकडे आहे आणि प्रत्येक मानव जाती तुझी आहे. ती तुझ्या हाताची रचना आहे प्रभू. प्रत्येक मानव जातीमध्ये तू तुझ्या जीवनाचा श्वास फुंकलेला आहेस प्रभू. आणि म्हणून तुझी इच्छा आहे एकही आत्म्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि प्रभू म्हणून त्यासाठी तू आम्हाला मंदिर दिलंस, त्यासाठी आम्हाला तू वचन दिलंस प्रभू. आणि मग आज जे वचन आम्हा प्रत्येकासाठी तुझे जे लेकर आज प्रभू येशूच्या नावात पिता तुझ्या चरणाजवळ बसून तुझं वचन ऐकण्यासाठी बसलेले आहे प्रभू. आज हे वचन त्यांच्या पावलाकरता दिवा मार्गासाठी प्रकाश होऊ दे प्रभूजी. आणि आलेला संदेश ईश्वरीय प्रेरित संदेश तुझा वरून उतरलेला मानना जो आम्हाला तृप्त करणार आहे प्रभू, जो आम्हाला आशीर्वादित करणार आहे, जो आम्हाला बरं करणार आहे, जो आमच्या भावांना प्रभू लेप लावणार आहे प्रभू, जे आमच्यातले पाप दोष दाखवून आम्हाला तो बापा दुरुस्त करणार आहे प्रभू. आज या वचनाने सर्व मंडळीला आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर प्रभूजी. आणि प्रभू आम्ही प्रत्येकाने तुला 100 पट पीक द्यावं असा अभिषेक कर प्रभू. प्रभू हे वचन
विश्वासाच्या परिमाणाने आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे सांगितला जाऊ दे. पवित्र आत्मा ये, मुख जरी माझे पण माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तुझा असू दे. पवित्र आत्मा माझं पूर्ण नियंत्रण मी तुझ्या हातात देत आहे. फक्त माझ्या पित्याचं गौरव माझा प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे व्हावं. माझाच परमेश्वर जो प्रवेश ख्रिस्त आहे तो उंचावला जा. ओ हालेलुया प्रभूजी. आणि जी पित्याची इच्छा येशूच्या द्वारे आहे ती आज पूर्ण हो. येशू नाम घेऊन बी पेरत आहे प्रभू येशूच्या नावात. आमेन. या ठिकाणी आम्ही वचनात बघितलेले मत्तयाचा 7वा अध्याय आणि 21 ते 23 वचन, उक्ती आणि कृती. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगते की प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. या ठिकाणी प्रवेश ख्रिस्त मत्तय, मार्क, लूक, योहान या 4 शुभवर्तमानाच्या द्वारे स्वतः आमच्याशी बोलत आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रवेश ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे की प्रभूजी असे जे म्हणणारे लोक आहेत त्या प्रत्येकाचाच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. कारण जर आम्ही फक्त प्रभूजी म्हणत आहोत, फक्त देवाचा मुखाने सन्मान करत आहोत, पण देवापासून जर आमचं अंतःकरण दूर आहे, आमच्या कृतीमध्ये जर परमेश्वर नाहीये, तर आमचं हे सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगतंय मत्तय याचा 12वा अध्याय आणि 32 ते काही वचन वाचते. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही. या युगी नाही व येणाऱ्या युगी नाही. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखवाटे निघते. कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखवाटे निघणार. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढितो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढितो. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यक्त शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही सहज रीतीने म्हणतो कुठल्या मंडळीमध्ये चिन्ह चमत्कार होत आहे, परमेश्वराचं कार्य होत आहे, तर आम्ही काय म्हणतो की तिथं सैतानाचं कार्य आहे. परंतु मार्क 16:16 काय सांगतंय? जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचं काय होतंय? तारण होतंय. आणि तारण पावलेल्याबरोबर ही चिन्ह असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, ते निराळ्या भाषा बोलतील, कुठलाही प्राणघातक पदार्थ प्याले तर त्यांना बाधणार नाही. त्यांनी दुखण्याचा हात ठेवला असता ते बरे होतील. आणि म्हणून या ठिकाणी जे विश्वासाने बाप्तिस्मा पावलेले आहेत आणि ज्यांनी प्रभूच्या नावावर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्याद्वारे परमेश्वर त्या ठिकाणी पवित्र आत्मा जो आहे त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे चिन्ह चमत्कार होणार आहे. आणि म्हणून चिन्ह चमत्कार करणारं सामर्थ्य सैतानाला नाही, ते सामर्थ्य प्रभू येशूला आहे. कारण प्रभू येशूच्या नावात लंगडे चालू लागतात, मुके बोलू लागतात, आंधळे पाहू लागतात, बहिरे ऐकू लागतात, मेलेले जिवंत होतात. आणि हे वचन आम्हाला सांगते की माझ्याविषयी तो अडकळत नाही तो धन्य आहे. आणि म्हणून जर पवित्र आत्मा जो देवाचा आत्मा आहे तो पवित्र आत्मा काय करणार आहे? काम करणार आहे. कारण प्रेषितांचं कृत्य आणि पहिला अध्याय काय सांगते आम्हाला? परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येईल आणि तुम्हाला काय होईल? सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही प्रथम यरूशलेम, यहुदिया, शमरोन आणि सर्व प्रांतामध्ये तुम्ही काय होतात? माझ्या नावाचे साक्षीदार होतात. आणि म्हणून ज्या वेळेस पवित्र आत्मा उतरून येतो, कारण परमेश्वराच्या नावाने दोघे किंवा तिघे जे आत्मेने खरेपणाने त्याची स्तुती आराधना करणारे जे आराधक आहेत त्यावेळेस काय होतं? त्या ठिकाणी पवित्र आत्मा उतरून येतो आणि पवित्र आत्मा प्रभू येशूने जे कामं दिलेले आहे, प्रभू
द्वारे जे काही आम्हाला आरोग्य सुटकारा मिळालेला आहे, पवित्र आत्मा काय करतो? तो त्याचं सामर्थ्य पाठवतो. येशूच्या द्वारे आम्हाला कृपा आणि सामर्थ्य मिळाले. चिन्ह चमत्कार येशूच्या नावात होता. कुठला मनुष्य चिन्ह चमत्कार करत नाही. चिन्ह चमत्कार जो देवाचा पवित्र आत्मा आहे त्याच्याद्वारे होता. आणि म्हणून मनुष्य एक माध्यम आहे. आणि ज्या ठिकाणी परमेश्वराच्या नावाने दोघे किंवा तिघे जमतात त्या ठिकाणी प्रभूचा आत्मा आहे. आणि तो आत्मा काय काम करणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी चिन्ह चमत्कार होतात. त्यावेळेस आम्ही म्हणायला नकोय की तिथं देवाचं सामर्थ्य नाही, तिथं पवित्र आत्मा नाही आहे, तिथं दुष्ट आत्मा आहे, सैतानी आत्मा आहे. हे जर आम्ही बोलत आहोत त्या ठिकाणी वचन काय सांगत आहे? प्रभू येशू स्वतः म्हणत आहे की मनुष्याचा पुत्र कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशूला मनुष्याचा पुत्र म्हणतात कारण तो मनुष्य बनून तो कुमारी मरीच्या उदरात जन्मास आलेला आहे. आणि म्हणून त्याला मनुष्याचा पुत्र म्हणतात. आणि देवाचा पुत्र आहे का? कारण देवाच्या आत्म्याच्या द्वारे तो कुमारी मरीच्या उदरात आलेला आहे. आणि म्हणून तो देवाचा पुत्र आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की या ठिकाणी येशू म्हणत आहे की मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी बोलत तर त्याला क्षमा होईल. तुम्ही जर येशू विषयी काही बोललात तर तुम्हाला, कारण येशू क्षमेचा सागर आहे. येशू क्षमा करणार आहे. कारण की त्याने येशूला या जगातल्या अखिल मानव जातीच्या पाप क्षमेसाठी पाठवलेला आहे. आणि म्हणून येशू हा क्षमेचा सागर आहे, तो दयाचा सागर आहे, तो कृपेचा सागर आहे. आणि म्हणून आम्हाला क्षमा मिळेल. पण जो देवाचा आत्मा आहे, जो पवित्र आत्मा आहे, ज्याच्याद्वारे महत्कृत्य घडतात, अद्भुत घडतात, चिन्ह चमत्कार घडतात, जे अशक्य आहे ते शक्य होतंय. आम्ही पाहतो तेल आणि पाणी. लोकांना वाटते तेल पाण्यामध्ये काहीतरी आहे, पण तेल पाण्यामध्ये काही नाहीये. तेल पाण्यामध्ये ज्यावेळेस आम्ही विश्वासाने येशू नाम घेऊन प्रार्थना करतो त्यावेळेस देवाचा जो पवित्र आत्मा त्याचं सामर्थ्य त्या तेल पाण्यात उतरून येतंय. आणि ज्यावेळेस आम्ही विश्वासाने येशूचं नाव घेऊन आम्ही तेल पाणी वापरतो त्यावेळेस देवाचा आत्मा, पवित्र आत्मा त्या तेल आणि पाण्याच्या द्वारे काम करतो. आणि म्हणून परमेश्वराने आम्हाला आमचा विश्वास बळकट करण्यासाठी आम्हाला तेल आणि पाणी वापरायला सांगितले. आणि म्हणून आम्ही पाहतो नामान कोडी, ज्यावेळेस त्याला कोड होता, तो सेनापती होता. आणि तो अलिशाकडे गेला. अलिशाला वाटलं की हा येऊन माझ्यावर हात ठेवीन आणि प्रार्थना करीन आणि मला जिथं कोड आहे तिथं हात ठेवून हा प्रार्थना करेन, मी बरा होईल. परंतु अलिशा घराच्या बाहेर आला नाही. अलिशाने जो काही कामदार त्याचा माणूस होता त्याला सांगितलं की याला यार्दन नदीत पाठव आणि याला सांग की 7 वेळा डुबकी घे. त्यावेळेस त्याला राग आला. तो म्हटला की असं कसं काय? मला वाटलं की हा येईल, मी एवढा सेनापती माणूस मी येईल आणि हा देवाचा संदेश येऊन माझ्या हात ठेवून प्रार्थना करन, माझ्या तिथं कोड आहे तिथं प्रार्थना करन. पण त्याने असं काही केलं नाही. आमच्या देशात काय नद्या नाहीत का जिथं आम्ही डुबक्या घेऊ शकतो? परंतु आणि त्याला राग आला आणि तो तिथून निघाला. निघल्यावर त्याचे जे सोबतचे जे लोक होते ते म्हटले की बाबा, तुम्हाला त्यांनी वाईट काय सांगितलेले? तुम्हाला दुसरं काय सांगितलं असं तुम्ही ते केलंच असतं. तुम्हाला फक्त 7 वेळा डुबकी खायला सांगितलेली आहे. आणि देवाच्या संदेशाने जे देवाच्या आत्म्याने त्याला प्रगट केलं त्यानुसार त्याने त्याला सांगितलं होतं. आणि म्हणून ज्या वेळेस त्याने आज्ञा पालन केलं, ज्या वेळेस त्याने त्या डुबक्या 7 घेतल्या त्यावेळेस त्याचं कोड पूर्ण निघून गेलेलं आहे आणि त्याचं शरीर लहान लेकराप्रमाणे झालेलं आहे. म्हणजे आम्ही आज्ञा पालन करू, आम्ही देवावर विश्वास ठेवू, ज्यावेळेस आम्ही कृतीमध्ये आमचा विश्वास आणतो त्यावेळेस देवाचा आत्मा चिन्ह चमत्काराचं सामर्थ्य काम करतो. आणि म्हणून आम्हाला देवाच्या आत्म्याविषयी बोलायचं आहे. पवित्र आत्म्याविषयी जो बोलणार आहे त्याला क्षमा होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सुस्पष्ट सांगत आहे की पवित्र आत्म्याविरुद्ध जो बोलेल त्याला क्षमा होणार नाही, या युगी नाही व येणाऱ्या युगी नाही. येणारे युग जे आहे ते स्वर्गाचं राज्य आहे, जे प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला मिळणार आहे. त्या ठिकाणी जेव्हा न्याय होईल त्यावेळेस जे पवित्र आत्म्याच्या विरोधात जे लोक बोलणार आहेत त्यांना क्षमा होणार नाही. आणि म्हणून आज जर अज्ञानपणाच्या काळात आम्ही होतो, आम्हाला वचन माहीत नव्हतं आणि आम्ही जर बोललो असलो तर आज आम्ही क्षमा मागून पश्चाताप करून मागे वळालो तर आम्हाला क्षमा होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे,
झाड चांगले आणि त्याचं फळ चांगलं असं म्हणा. जर आम्हाला दिसत आहे की जो प्रभूचा सेवक संदेष्टा आहे, तो जर प्रभूच्या नावाने सेवा करत आहे, तर प्रभू येशू कोण आहे? पवित्र देव आहे आणि तो पवित्राने भरलेला परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभूचा सेवक जो आहे त्याच्यामध्ये जो देवाचा आत्मा आहे, त्याने जे प्रभूला स्वीकारलेलं आहे, प्रभूने त्याची निवड केली आणि केलेली असताना काय झाले, त्याने प्रभूच्या आत्म्याला स्वीकारले आणि आत्म्याच्या द्वारे काय झालेले, तिथं सामर्थ्य आलेलं आहे आणि सामर्थ्याच्या द्वारे प्रभू काम करत आहे. आणि मग काम करत असताना काही काही लोकांना गर्व येतो की मी प्रार्थना केली, हा चालू लागला, मी प्रार्थना केली, असं झालं. आणि मग तो मनुष्य काय करतो, जे त्याचं गुप्त जीवन आहे, जे गुप्त जीवन आहे ते पापात जातं. लोकांसमोर पवित्रपणा दाखवतं, पण जर आतमधलं त्याचं जे जीवन आहे ते जीवन काय असतं, घाणेरडं असतं. तो दारू पितो, तो व्यभिचार करतो, तो चोऱ्या करतो, तो लबाडी करतो, तो द्वेष करतो आणि त्याच्यामध्ये अनेक जे आहेत पाप, ते पाप त्याच्यामध्ये असतात. आणि पाप करून जर तो धिटाईने सेवा करत आहे, तर या ठिकाणी आम्ही पाहत आहोत एक वेळेस जे प्रभूचे शिष्य नव्हते ते देखील सैतान भूत काढत होते आणि प्रभू येशूचे शिष्य येशूला म्हटले की प्रभूजी, ते लोक आपले अनुयायी नाही आहेत, तरी देखील ते तुमच्या नावाने भूत काढत आहेत. त्यावेळेस प्रभू येशू काय म्हटलं की ते माझ्या नावाने करत आहेत ना, त्यांना करू द्या. कारण येशूचं नाव या पृथ्वीच्या प्रत्येक व्यक्तीला कळावं ही पित्याची इच्छा आहे. कारण प्रभू येशूच्या द्वारे अखिल मानव जातीला पापांची क्षमा मिळून स्वर्गाचं राज्य मिळणार आहे, मोक्ष मिळणार आहे. आणि म्हणून कुठल्या आणि कुठल्या रूपाने पित्याची इच्छा आहे की येशूचं नाव जगाच्या लोकाच्या कानापर्यंत जावं. आणि म्हणून त्या ठिकाणी जो प्रभू येशूने आपलं रक्त सांडून, आपलं बलिदान करून जे काही मानव जातीला सुटकारा दिलेला आहे, म्हणून जे सामर्थ्य जे पित्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे पाठवलेलं आहे, तर जो व्यक्ती येशूला कबूल करत आहे, जो व्यक्ती येशूला स्वीकारत आहे आणि जो आपल्या जीवनातून पापाला धिक्कारून टाकत आहे, त्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक काम करत आहे. आणि तो अभिषेक त्याला जीवन देणार आहे, तो अभिषेक त्याला रोगमुक्ती देणार आहे, तो अभिषेक त्याला कर्जातून मुक्ती देणार आहे, तो अभिषेक त्याला पापातून सुटकारा देणार आहे, तो अभिषेक त्याला खाली नाही तर उंच काढणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की जर एखादा व्यक्ती पापामध्ये राहून जर तो प्रभूची सेवा करत आहे, चिन्ह चमत्कार घडत आहे, तर परमेश्वर या ठिकाणी वचन काय सांगत आहे की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या सगळ्यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. त्या व्यक्तीच्या द्वारे देवाचा जो आत्मा, पवित्र आत्मा, जे लोक विश्वासाने त्याच्याकडे येत आहे, तो पवित्र आत्मा तिथं चिन्ह चमत्कार करत आहे. पण तो व्यक्ती जो आहे तो प्रभूजी प्रभूजी म्हणणार आहे. आणि ज्यावेळेस येशू येणार आहे त्यावेळेस तो जरी म्हटलं की प्रभूजी मी तुझ्या नावाने भूतं काढली, मी चिन्ह चमत्कार केले, मी असं केलं, मी तसं केलं, त्यावेळेस प्रभू त्याला काय म्हणणार आहे, अरे दुष्कर्म्या, अरे अनाचार करणाऱ्या, निघ माझ्याकडून, मी तुला ओळखत नाही. कारण ज्या लोकांना तू माझं नाव सांगितलंस त्यांनी मला ओळखलं आणि मला ओळखून माझं वचन ऐकून त्यांनी पाप सोडले. पण रात्रंदिवस मी तुला पापाच्या दलदलीतून काढलं, मी तुला खोल काचेतून काढलं, मी माझं नाव तुला दिलं, मी माझा सेवक, माझा संदेश, माझा अनुयायी तुला म्हणून दिलं. आणि तू काय केलंस, तू स्वतः कृतीमध्ये माझं वचन आणलेलं नाहीयेस. त्या व्यक्तीला प्रभूजी प्रभूजी म्हणणारा असं म्हणतात. आणि मग या ठिकाणी काय सांगत आहे वचन की झाड चांगलं किंवा त्याचं फळ चांगलं असं म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचं फळ वाईट असं म्हणा. कारण आम्ही जर वाचनात वाचलं तर वचन सांगतंय की चांगल्या झाडाला चांगलंच फळ येणार आहे, वाईट झाडाला चांगलं फळ येणार नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला झाडावरून फळ ओळखायचं आहे. जो व्यक्ती प्रभूचा सेवक संदेष्टा म्हणतो आणि जर त्याचं जीवन पवित्र आहे, त्याच्या जीवनामध्ये सत्यता आहे, धार्मिकता आहे, तर तो प्रभू येशूचा अनुयायी आहे. आणि म्हणून आम्ही व्यक्तीवरून पवित्र आत्म्याच्या कार्याला आम्ही मोजू नये. तर पवित्र आत्मा हा देवाचा आत्मा आहे, तो शिस्तीचा आत्मा आहे, तो पवित्रतेमध्ये चालणार आहे
तो तुमचा आणि माझा मार्गदर्शक आहे आणि म्हणून तो आम्हाला मार्गदर्शन चांगल्या मार्गाने चालायचं मार्गदर्शन करणार आहे. कारण आमचा जो जीवनाचा नकाशा आहे, का आम्ही शुक्रवारी वचन वाचले तर ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन एक प्रवासाचं जीवन आहे आणि या प्रवासाच्या जीवनामध्ये आमच्यावर दुःख संकट अरिष्ट येणार. कारण प्रभू येशू म्हटलं नाही की तुम्ही माझ्याकडे आल्यावर मी फक्त तुम्हाला आनंदच देणार नाही. आमचा जो प्रवास आहे येशूकडे आल्यावरचा खडतळ आहे, पण त्यामध्ये आम्हाला सहाय्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून पित्याने मनुष्याच्या त्याच्या मध्यस्थ येशूला ठेवलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू काय सांगतो मत्तेच्या अध्यायामध्ये 7:7 मध्ये की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडले जाईल. आणि म्हणून जो मागतो त्याला मिळतो. जीवनात संकट दुःख अरिष्ट आजार बंधने येणार, त्रास देणार, पण ज्यावेळेस आम्ही येशूच्या नावात मागणार आहोत त्यावेळेस आम्हाला मिळणार आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा पवित्र आणि अति पवित्र परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याचं वचन आम्हाला सांगतंय की त्याच्या उपासकांनी त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आणि म्हणून देवाचा आत्मा आणि खरेपणा म्हणजे काय? वचन आहे. वचन सत्य आहे. वचनाला घेऊन आम्ही आराधना केली पाहिजे. आम्ही शुक्रवारी बघितलं की आमच्या ज्या समस्या आहेत, समस्या देवापेक्षा मोठ्या नाहीये. म्हणून आम्ही ज्यावेळेस आराधनेला उभा राहतो त्यावेळेस आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही त्या समस्यापेक्षा देवाला मोठंपण दिलं पाहिजे. आम्ही मोठं स्थान त्याला दिलं पाहिजे की प्रभू आज माझ्या जीवनात जेही प्रॉब्लेम आहे, जे आजार आहे, जे बंधन आहेत, हे मोठे नाहीये, तर याच्यापेक्षा मोठा तू आहेस. आणि म्हणून मी तुझ्याकडे आलोय. कारण तुझं वचन सांगतंय की तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळणार आहे. आणि म्हणून आम्ही जे आज्ञा पालन करतो, कारण आम्ही निर्गमनाच्या 15 ते 26 वचनामध्ये वाचले की जो माझ्या वचनाकडे कान देतो आणि जो माझे आज्ञा विधी नियम पाळतो तर त्याला मी काय करतो? त्याला मी बरकत देतो. आणि मिस्राचे आजार पाठवले त्याच्यातला एकही आजार मी त्याच्याकडे पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्हाला आज्ञा विधी नियम आणि देवाचं जे वचन आहे याला कान देऊन ऐकणं गरजेचं आहे आणि ते कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही कृतीमध्ये आणणार आहोत म्हणजे आम्ही आज्ञा पालन करणार आहोत. आणि आज्ञा पालन करणार आहोत तर आमच्या शरीरातून आमच्या घरातून रोगराई निघून जाणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगतंय की जे झाड चांगले त्याचं फळ चांगले येणार आहे. जो वचन स्वीकारणारा व्यक्ती आहे तो त्यानुसार फळ देणार आहे. वचन सांगतंय खोटं बोलू नको, कारण सैतान लबाड आहे, लबाडाचा बाप आहे. आणि मग जर वचन आम्हाला सांगते तरी आम्ही लबाड्या करत आहोत तर आम्ही सैतानाचे लेकरं म्हणून देव आम्हाला पाहणार आहे. कारण देव लबाड नाहीये, तो खोटा नाहीये आणि येशूला कधी कोणी खोटं ठरू शकत नाही, कारण तो सदाजीवी परमेश्वर आहे. तो कथा कथनामधला परमेश्वर नाहीये, तर तो जिवंत परमेश्वर आहे. आणि त्याने जगाला 2025 वर्षापूर्वी त्याने स्वतः दर्शन देऊन दाखवलेलं आहे आणि त्याचे साक्ष त्यांनी ठेवलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जर प्रभू येशूमध्ये चालत आहोत तर आमच्यामध्ये लबाडीचा आत्मा नकोय, आमच्यामध्ये ढोंगीपणा नकोय, आमच्यामध्ये असत्यता नाही, कारण प्रभू येशू हा सत्याचा परमेश्वर आहे. आणि म्हणून येशू आम्हाला म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि तुम्ही खरे खोरे बंधनमुक्त व्हा. ज्यावेळेस आम्हाला येशू कळाला की येशू हा पवित्र देव आहे आणि येशू पापांची क्षमा, पापातून सुटकारा मिळण्यासाठी आलेला आहे. आणि मग आता माझं जीवन पापात नकोय, तर माझं जीवन पवित्र पाहिजे, तो व्यक्ती खरा खुरा बंधनमुक्त होणार आहे. आणि जो व्यक्ती पापात राहतो, प्रभूमध्ये राहतो, तो खरा खुरा बंधनमुक्त होणार नाहीये, तर त्याच्या जीवनात अनेक प्रॉब्लेम उभा राहणार आहे, अनेक समस्यांना त्याला तोंड देत देत जावं लागणार आहे. आणि म्हणून तो व्यक्ती प्रभूजी म्हणण्यासारखा आहे. आणि प्रभूजी म्हणणाऱ्या व्यक्तीची प्रार्थना प्रभू ऐकत नाही. आणि म्हणून आम्हाला देवाच्या नजरेत योग्य म्हणायचे. या ठिकाणी वचन काय सांगते? अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील, कारण अंतःकरणाचे जे भरून गेले आहेत तेच मुखावाटे. सापाची पिल्ले म्हणजे लुसिफरचे पिल्ले. लुसिफर एकच खूप मोठा अजगर आहे. वचन सांगतंय की तो अजगर आहे आणि तो अंधकाराचा
अधिपती आहे, जे अंधकाराचे काम आहे त्याचा मेन बॉस लुसिफर आहे. आणि म्हणून प्रभू येशू काय म्हटला की जगात प्रकाश नाही तोपर्यंत मला त्याचे काम करायचे. अंधकार मध्ये माझं काम मला करायचं नाही. कारण ज्यावेळेस येशू जोपर्यंत आहे, कारण येशूच्या द्वारे तुम्हाला आणि मला कृपा मिळालेली आहे. आणि म्हणून येशूच्या द्वारे या जगात प्रकाश सध्या आहे. ज्यावेळेस कृपा काढून घेण्यात येणार आहे त्यावेळेस लोक पापी जीवन जगणार आहे. आणि जो व्यक्ती पापी जीवन जगणार आहे तो कधी पश्चाताप करणार नाही, तो कधी पापाला सोडणार नाही. आणि पापामध्ये शेवटी तो मरणार आणि तो नरकाग्नी जाणार आहे. आज जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे आम्ही लक्ष लावलं तर आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. आणि शेवटच्या काळामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला परमेश्वराला फळं द्यायचे आणि आम्हाला सार्वकालिक जे जीवन आहे ते आम्हाला मिळवून घ्यायचे. त्यावेळेस काय होणार आहे, आम्ही आमच्या जीवनात येशूकडे येऊ, आम्ही काहीतरी मिळवले याचा अनुभव आम्हाला येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू आम्हाला सांगत आहे की चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढतो. जर आम्ही चांगलं स्वीकारलं तर आमच्यामध्ये जे आमचं अंतःकरण ते भांडार आहे. जर आम्ही वचनाला स्वीकारले, आम्ही वचन बोलणार, शिवी बोलणार नाही. जर तुम्ही वचन स्वीकारून पुढं काय आले की लगेच शिवी देता, पटकन शिवी निघती, पटकन शाप निघतो, तर आमचं भांडार वाईट आहे. आम्ही सापाचं पिल्लू आहे. समजून जायचं, कोणी आम्हाला म्हणायची गरज नाही आणि कोणी एकमेकाला म्हणू पण नका हे सापाचं पिल्लू आहे. आधी आपल्यात किती पिल्ले आहेत ते पहा आणि त्यांना मारा, त्यांना ठेचा. कारण वचन काय सांगत आहे की पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना ठेचण्याचे अधिकार दिले, त्यांना ठेचायचे अधिकार आम्हाला दिले. ते पिल्ले आम्हाला पाळून ठेवायचे नाही. मग ते लबाडीचं पिल्लू असेल, ते दोष लावणारं असेल, ते पिल्लू निंदा करणारं असेल, चोऱ्या करणारं असेल, मारामाऱ्या करणारं असेल, खून, व्यभिचार, अनेक प्रकारचे जे पाप आहेत हे सगळे सापाचे पिल्ले जे आहेत. कपट ठेवणं, कोणाला क्षमा न करणं, हे सगळे पाप आहेत. लोकांना दोष लावणं, स्वतःचे दोष न पाहणं, हे सगळे सापाच्या पिल्लांचा स्वभाव आहे. आणि तो लुसिफर त्याचं काम तर वेगळंच आहे. आणि म्हणून काल एका मुलामध्ये येऊन तो लुसिफर बोलला की मी सैन्य आहे, मी सैन्य आहे. आणि एक जागा आहे, ते ठिकाण माझं आहे आणि ते ठिकाण माझं आहे आणि आम्ही सैन्य आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही कशी प्रभूची आराधना होतो. म्हणजे ज्या ठिकाणी पाप वस्ती करत आहे त्या ठिकाणी जे सैतानाची पिल्लावळे, जे सापाचे पिल्ले, लुसिफरने त्याचे पिल्ले खूप मोठे सोडलेले, जे आमच्या अवतीभोवती फिरत आहेत, जे आमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये राहतात, ज्यांच्या संपर्कात आम्ही रात्रंदिवस राहतो त्यांच्यामध्ये राहतात. आणि त्यांच्यामुळे काय होतंय, आमच्या हातून पाप करते. आम्हाला निंदा नाही करायची पण ते येऊन आमच्यासोबत निंदा करत बसणार, आम्हाला याच्या त्याच्या गोष्टी सांगत बसणार आहे. आम्हाला टिंगल टावळ्या निघाल्याच्या ते आम्हाला टिंगल टावळ्या करणार. म्हणजे सापाच्या पिल्ल्यांचं असं वेगवेगळं काम आहे. आणि म्हणून तो लुसिफरचं सैन्य त्या लेकराच्या द्वारे बोललं की आम्ही सैन्य आहोत आणि आम्ही याच्या परमेश्वराची आराधना आम्ही होऊ देणार नाही. आणि म्हणून आम्ही हा ज्यावेळेस एकांत स्थळी बसतो, ज्यावेळेस एकट स्थळी राहतो त्यावेळेस आम्ही याच्याकडे येतो आणि याच्यात घुसतो. आणि ज्यावेळेस हा घरी येतो त्यावेळेस त्याच्या घरामध्ये आराधना घडती. आम्ही दाराच्या बाहेर उभं राहून आम्ही सगळं पाहतो, आम्ही याची प्रार्थना ऐकतो, याची अन्य भाषा ऐकतो, आम्ही सगळं ऐकतो. म्हणजे त्या लेकरामध्ये थोडा चिडचिडा स्वभाव आहे, रागिष्टपणा आहे, मोबाईलमध्ये जास्त लक्ष लावू नये. आणि मग सैतान काय करतो, आम्ही ज्या सैतानी लोकांच्या सहवासात राहतो तर त्यांच्यातले जे सैतानी सापाचे पिल्ले ते आमच्यावर अटॅक करत असतात. आणि म्हणून आम्ही प्रभूने आम्हाला वचनाच्या द्वारे जागृत केलेले. आणि म्हणून आम्हाला आमच्यातून जरी सापाची पिल्ले आमच्याकडे येत आहेत तर आम्हाला काय करायचं, आमच्यातून चांगलं बाहेर काढायचं, वाईट बाहेर काढायचं नाही, वाईट गोष्टी आम्हाला काढायच्या नाही. आणि वचन काय सांगते,
चांगला माणूस चांगल्या भंडारातून चांगले काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भंडारातून वाईट काढतो. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगतंय की जो लोक व्यर्थ शब्द बोलणार त्यांना त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. जे लोक आपल्या मुखातून व्यर्थ वायफळ बोलणार आहे, आम्हाला सहज वाटतंय बोलणं, परंतु या ठिकाणी सुस्पष्ट सांगितलंय, मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. आज आमच्या बोलण्यावरून आम्ही निर्दोष आहोत का आम्ही दोषी आहोत हे परमेश्वर ठरवणार आहे. कारण आम्ही पाहतो लुक्याचा 6वा अध्याय आणि 43 ते काही वचन वाचते, 42 पासून वाचते. आता तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ तुझ्या डोळ्यातले मुसळ मला काढू दे, आणि ढोंग्या पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले मुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. ज्याला वाईट फळ येईल असे कोणते चांगले झाड नाही, तसे ज्याला चांगले फळ येईल असे कोणते वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावर ओळखून येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढीत नाही आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढीत नाही. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो. कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावर ते निघणार आहे. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आम्ही आमचा दोष न पाहता आम्ही लोकांचे दोष पाहणार आहोत, लोकांचे दोष काढणार आहोत. या ठिकाणी परमेश्वर आम्हाला ढोंगी म्हणतो. दोष काढणारा दोष लावणारा व्यक्ती ढोंगी आहे. तो स्वतः सुधरत नाही आणि दुसऱ्यालाही सुधरू देत नाही. आणि म्हणून आम्हाला दोष काढणारं व्हायचं नाही, दोष लावणारं व्हायचं नाही. तर आम्हाला काय करायचंय, आम्हाला आधी आमच्या डोळ्यातलं जे मुसळ आहे ते काढायचे. आज आमच्यामध्ये काय वाईट आहे ते आम्हाला काढायचं. आणि या ठिकाणी वचन आम्हाला सांगतंय की आम्हाला चांगले फळं द्यायचंय. आम्ही ज्यावेळेस चांगली फळं देणार आहोत त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनात आशीर्वादित आणि आशीर्वादित होणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आमचा स्वतःचा न्याय करायचा आहे. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 13 वचन. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्र करिता पाचरण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकाचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकीता तर परस्पराच्या हातून एकमेकांचा सहार होऊ नये. म्हणून जपा, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासने विरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही की जार कर्म, अशुद्धपणा, कामातूरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वय, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमने आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की पौल आम्हाला बोलत आहे की आम्हाला स्वातंत्र्याकरता पाचरण झाले. आता आम्ही सैतानाचे गुलाम नाही. आणि म्हणून आम्ही म्हणू नये, आम्ही जर पापात पडलो आम्ही म्हणू नये की मला सैतानाने पापात पाडलं, मला सैतानाने मोहात पाडलं. कारण या ठिकाणी आमच्या ज्या विचार आहेत, आमच्या ज्या कल्पना आहेत त्यानुसार आमचा देह काय करतो, आमच्या तशा वासना तयार करतो. आमची कमजोरी पाहून त्यानुसार तो आम्हाला आकर्षित करतोय की आमची सगळी कमजोरी त्याला माहिती आहे. आणि म्हणून आम्हाला देह वासनेच्या विरुद्ध चालायचे. कारण या ठिकाणी आम्ही वचन वाचले की आत्मा आणि देह काय परस्पर एकमेकाच्या विरोधात.
आणि म्हणून जो देवाचा आत्मा येशूवरील विश्वासाच्या द्वारे आम्हाला मिळाला आहे, तो आमचा मार्गदर्शक आहे. तो आमच्या जीवनात आम्ही प्रवास करत असताना मी अगोदरच बोलली की आमचा जीवनाचा नकाशा त्याला माहीत आहे. आणि म्हणून आम्ही सकाळी झोपेतून उठलं की आम्ही त्या पवित्र आत्म्याला मार्गदर्शन मागितलं पाहिजे. आम्ही त्या पवित्र आत्म्याला, जो आमच्यात अशक्तपणा आहे, कारण आमच्यातल्या अशक्तपणात तो आम्हाला हातभार लावणार आहे, आम्ही त्याला म्हटलं पाहिजे की पवित्र आत्मा दिवसभर मला तुझ्या प्रेरणेने चालव. मी कोणाच्या संपर्कात राहू, जे लोक माझ्या संपर्कात येणार आहेत, जे सापांची पिल्ले त्यांच्यापासून माझं रक्षण कर आणि मला तू चालव. माझं पूर्ण नियंत्रण मी तुझ्या हातात देते. मी कोणात बसावं, कोणात उठावं, कोणासंगती माझी संगती ठेवावी, मी कसं बोलावं, कसं पाहावं, या सगळ्या गोष्टीसाठी पवित्र आत्मा तू मला मार्गदर्शन कर, कारण तू माझा मार्गदर्शक आहे. पुढं की आजच्या जीवनामध्ये मी जे काही चालत आहे, पवित्र आत्मा मला तुझ्याकडून शक्ती पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला बोलणार आहोत, त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला पापाच्या प्रत्येक प्रकारावर जय घेणारी शक्ती आणि सामर्थ्य आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून आमचा जो अशक्तपणा आहे, तो अशक्तपणा आमच्यातून निघून जाणार आहे. आणि म्हणून जो देवाने आम्हाला कैवारी म्हणून पवित्र आत्मा दिलेला आहे, आम्हाला सकाळी झोपेतून उठल्याबरोबर त्याच्या हातात स्वतःला द्यायचंय, त्याच्या नियंत्रणामध्ये आम्हाला स्वतःला द्यायचंय आणि आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालायचंय. त्यावेळेस देववासना आमच्याकडून पूर्ण होणार नाही आणि आम्ही पापाच्या प्रत्येक प्रकारावर जय घेणार आहोत. कारण आमचं जे पाचरण आहे, या ठिकाणी वचन सांगते की स्वातंत्र्याकरता आम्हाला पाचरण झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही स्वतंत्रतेने देववासनांना वाव मिळू देऊ नका. येशूच्या द्वारे आमच्या शरीराचं तारण झाले. तारण होणं म्हणजे काय? आम्हाला सुटकारा मिळणं, आम्हाला पापांची क्षमा मिळणं, आमच्या देहाने केलेल्या कर्मांची क्षमा प्रभू येशूच्या रक्त सांडण्याद्वारे आम्हाला मिळाली. आणि म्हणून आम्ही स्वतंत्र झालो. येशूच्या द्वारे आमच्या आत्म्याचं, आमच्या शरीराचं तारण झालंय. आणि म्हणून हे शरीर सारखं पापाकडं खेचणार आहे आणि म्हणून ते त्याच्याकडे जाऊ नये म्हणून आम्हाला त्याला वाव द्यायचा नाही. तर देवाने जगावर प्रीती केली आणि त्याने काय केलं? आपला एकुलता एक पुत्र दिला. या ठिकाणी प्रीती आहे सर्वात उत्कृष्ट दान. वचन सांगते संदेश संपत्ती अन्य अन्य भाषा जी आहे ती पण संपणार, परंतु जे काही प्रीती आहे, प्रीती संपणार नाही. आणि म्हणून देवाने आमच्यावर प्रीती केलेली आहे. तर आम्हाला ती प्रीती आम्हाला काय करायचं? आमच्या शेजाऱ्यावर, शेजारी म्हणजे कोण? आमच्या कुटुंबात जे राहतात, आमचे आई बाप आहेत, सासू सासरे आहेत, नंद आहेत, जावा आहेत, धीरभ आहे आणि अजून आमच्या संपर्कात येणारे लोक, ज्यांना प्रभूने सतत आमच्या बाजूला ठेवलेलं आहे. या ठिकाणी त्यांच्यासोबत आम्हाला प्रीती करायची, त्यांच्यासोबत आम्हाला दुष्टतेने वागायचं नाही, त्यांच्यासोबत बदल्याच्या भावनेने वागायचं नाही. तर आम्हाला काय करायची? क्षमा करायची. कारण पित्याने आमच्या पाप क्षमेसाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्राला बलिदान केलेले आहे आणि पित्याने आम्हाला क्षमा करणारा अंतःकरण दिलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहतो, जो ख्रिस्ती म्हणतो त्याच्यामध्ये क्षमेचा आत्मा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला प्रीतीने एकमेकाचे दास व्हायचे, आम्हाला एकमेकाला समजून घ्यायचंय, एकमेकाला रुबाब करणारे व्हायचं नाही, तिचं दास व्हायला सांगितलंय. आणि म्हणून प्रभू येशू काय म्हणतो? मी सेवा करून घ्यायला नाही तर मी सेवा करायला आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील पित्याची सेवा केलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला दास बनून आम्हाला प्रभूची सेवा करायची. मग आम्हाला एकमेकाचा दास व्हायचंय, आम्हाला एकमेकाच्या कामी यायचंय. आणि म्हणून वचन सांगते की हे वचन आम्ही पाळल्याने काय होणार आहे? आम्ही नियमशास्त्र पूर्णपणे पाळलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन सांगते की तुम्ही म्हणता की मी प्रभूचा आहे, माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. आणि जर एकमेकात चावता, खाऊन टाकता आणि एकमेकाचा तुम्ही सहार करता, म्हणजे सहार करणं म्हणजे काय? एकमेकाला बोलून दुखवणं, अपमान करणं, शिव्या देणं, कोणा काही पण कुचकं भाषण बोलणं, यापासून आम्हाला जपायला सांगितलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला जपायचं आहे. आणि आम्हाला या ठिकाणी सांगितलं की देहाचं कर्म उघड आहे, मूर्तीपूजा आहे, पहिलंच आहे, हजार कर्म आहे, अशुद्धपणा आहे, कामातुरपणा आहे, चेटके आहे, वैर, कलह, मत्सर, राग, तटपट
प्रॉपर्टी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि इतर अशा गोष्टी या आमच्या जीवनात आम्हाला राहू द्यायच्या नाही. यांच्यावर आम्हाला जय घ्यायचा. ज्यावेळेस आम्ही यांच्यावर जय घेणार आहोत त्यावेळेस आम्ही स्वर्गाच्या राज्याचे वारसदार होणार आहोत. आणि आज जर आम्ही जिवंत आहोत तर परमेश्वराने आम्हाला यासाठी जीवन ठेवले की आम्ही आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे जे 9 फळ आहेत, आनंद, शांती, प्रीती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन, याने आम्हाला काय करायचंय? आम्हाला हे फळ भरून आम्हाला देवाला आमच्याद्वारे फळ द्यायचे. आणि म्हणून आम्ही पाहतो पावलाचे थेसलोनिकस 2 पत्र 3 अध्याय. बंधुजनो, आता इतके सांगणे आहे की आम्हासाठी प्रार्थना करीत जा की तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे आणि हेकेखोर व दुष्ट माणसापासून आमचे संरक्षण व्हावे. कारण सर्वांच्या ठाई विश्वास आहे असे नाही. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील. तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरोसा आहे की आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही करीत असता पुढे करीत जा. प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावू. या ठिकाणी पाऊल आम्हाला मार्गदर्शन करत आहे की आम्ही सर्व सद्भक्त जे प्रभूची सेवा जगामध्ये करतात त्यांच्यासाठी काय करायचं आहे? आम्हाला प्रार्थना करायची. आणि आम्हाला जे हेकेखोर लोक आहेत, जे दुष्ट लोक आहेत, त्यांच्यापासून आमचं संरक्षण व्हावं म्हणून आम्हाला प्रार्थना करायची. पुढे काय सांगतंय की सर्वांच्याच ठाई विश्वास नाही आहे आणि म्हणून आमच्या ठाई विश्वास आहे. त्या विश्वासाने आम्हाला प्रार्थना करायची. कारण प्रभू काय? विश्वसनीय आहे. प्रभू विश्वसनीय आहे, तो आमच्याशी विश्वासू आहे. तर आम्हाला देवाशी विश्वासू राहायचंय. आणि वचन सांगते की तो आम्हाला काय करणार आहे? स्थिर करणार आहे. आम्हाला प्रभू स्थिर करणार आहे. आणि जो दुष्ट म्हणजे जे सैतान आहे त्याच्यापासून तो आम्हाला राखणार आहे. आणि म्हणून आमचा जसा विश्वास आहे त्यानुसार प्रभू आमच्या जीवनात काम करणार आहे. आणि म्हणून आमचं मन अंतःकरण देवावरच्या प्रीतीकडं आणि ख्रिस्ताने जे सहनशीलतेने जगात ख्रिस्त जगलाय त्याच्याकडं आमचं मन अंतःकरण लावणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही प्रभू येशूकडे आलो तर आम्ही प्रभू येशूला पूर्ण स्वीकारणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही पूर्णपणे स्वीकारणार आहोत त्यावेळेस प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचा आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये काम करणार आहे. आणि मग आम्ही प्रभूजी म्हणणारे राहणार नाहीये, तर आम्ही पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणारे राहणार आहोत. आणि म्हणून आज आम्हाला वाटते की आम्ही प्रभूमध्ये आहोत, आम्ही प्रार्थना करत आहोत, आमची प्रार्थना ऐकली जाती. पण आमची प्रार्थना ऐकली जाती, परंतु जर आमचं जीवन बरोबर नाही आहे तर न्यायाच्या दिवशी आमच्यासाठी खतरा आहे. आमच्या आत्म्याचं काय होईल? आमच्या स्वतःचा आत्म्याचा नाश होईल. चिन्ह, चमत्कार, दुसरा व्यक्ती जो विश्वास घेऊन आमच्याकडे येणार आहे त्याच्या विश्वासानुसार त्याला आरोग्य, सुटकारा, त्याला जे पाहिजे ते मिळणार आहे. परंतु आमचं वैयक्तिक जीवन, पर्सनल जीवन जर देवाच्या नजरेत अयोग्य आहे तर आम्हाला काही फायदा नाही आहे. किती चिन्ह झाले, चमत्कार झाले, प्रभू येशू आम्हाला अनाचार करणारा म्हणाले. वचन ऐकूनच वचनाला स्वीकारणारा अनाचारी आहे. आणि म्हणून आम्हाला अनाचारी बनायचं नाही. कारण कलसेकरास पत्र 3 अध्याय 3 वचन सांगतंय, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्यास यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाईल. या ठिकाणी वचन आम्हाला पूर्णपणे सांगते कसा प्रभू ख्रिस्त मेल्यामधून जिवंत झालेला आहे आणि आज ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे आहे. तर आम्हाला वरच्या स्वर्गातल्या गोष्टी आम्हाला मिळवायच्या, पृथ्वीवरील गोष्टीकडे आम्हाला मन लावायचं नाही. पृथ्वीवरच्या गोष्टीकडे मन लावून तिकडे आकर्षित होऊन आम्हाला काही मिळवायचं नाहीये. कारण आम्ही काय झालो दादा, पृथ्वीवरच्या ज्या जगिक आणि दैहिक आणि तात्पुरत्या गोष्टी आहेत, ज्या नश्वंत आहेत, नाशवंत आहेत, किती आम्ही मिळवलं आणि आम्हाला पटकन मरण आलं तर काय फायदा. आज जगामध्ये लोक मनुष्याचा द्वेष करत आहे जाती धर्मावरून, आणि जाती धर्मावरून द्वेष करून एकमेकाला मारून टाकत. पण जे लोक
जात धर्माच्या बद्दल बोलून एकमेकाला मारत आहे, त्यांना चढत आहे. त्यांना जो देव आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जिवंत देव आहे, ज्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन आहे, ज्याच्याद्वारे पापांची क्षमा आहे, त्याचं नाव घेऊ नये म्हणून अडखळ करत आहे आणि त्या व्यक्तीला मारून टाकत आहे. मारणारा तर प्रभू येशूवरील विश्वास ठेवून मरण, परंतु त्याचा आत्मा स्वर्गात जाईल. पण जो मारतो तो किती दिवस या पृथ्वीवर राहणार आहे, तो देखील मरणार आहे. देवाने मरण आणण्याच्या अगोदर जो मनुष्य एकमेकाला मारत आहे ते पण मारणार आहेत, ज्यांना मारत आहेत ते बी मारणार आहेत. परंतु जे प्रभूसाठी मारणार आहेत ते अनंत काळाचं जीवन जगणार आहेत आणि जे जात धर्म आणि जागतिक गोष्टीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करून जे मनुष्याला उठवत आहेत ते पण मारणार आहे. परंतु शेवटी ते युगायुगीच्या नरकात जाऊन पडणार आहे. आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीकडे नजर लावायची नाही, तर स्वर्गामधून आम्हाला जे मिळणार आहे, जे आम्हाला युगायुगीचं जीवन आहे, जिथं आम्हाला मरण येणार नाहीये, तर आम्ही मेलेलं येशू लवकर येणार आहे त्यावेळेस आम्ही उठवल्या जाणार आहोत. आणि उठवल्या गेल्यावर प्रभू येशू आमचा विश्वासूपणा पाहून येशू आम्हाला स्वर्गाचं राज्य देणार आहे आणि आम्ही त्याच्याबरोबर गौरवात उठवल्या जाणार आहोत. आणि आम्ही या पृथ्वीवर दुःख सहन करून मेलो, आजारी मेलो, खून मर्डर करून मेलो, कशामुळे मेलो, पण आम्ही जर आमचं जीवन पवित्र करून प्रभूसाठी मेलो, या प्रभूमध्ये राहून मेलो, तर आम्ही ज्यावेळेस येशू येणार आहे त्यावेळेस आम्ही गौरवामध्ये उठवल्या जाणार आहोत. आणि म्हणून आम्हाला मरायची चिंता करायची नाही. मरण कधी कोणाला येणार आहे. कोणीही जगातला मनुष्य युगानुयुग जगायसाठी आलेला नाहीये. तर जो मनुष्य बनून जन्मास आलाय तो जास्तीत जास्त 100 वर्ष जगणार आहे, 120 त्याच्या पुढे तो जाणार नाहीये, त्याला मरण येणारच नाही. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला जो ख्रिस्त लाभलेला आहे, जो पित्याच्या उजव्याकडे ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्या देव तुम्हाला आणि मला मिळालेला आहे, तो परमेश्वर तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. आणि म्हणून आम्हाला त्याच्याकडे लक्ष लावायचं. पित्याने येशूला त्याच्यासाठी पाठवलेले की आम्ही आमचं लक्ष येशूकडे लावून आम्ही आमचं जीवन पवित्र करावं. आणि वचन काय सांगतं की पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, पहिलं पाप आहे जार कर्म, देवाला एक पाप आवडत नाही. दुसरा अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ, कधी लोभ ठेवायचा नाहीये. मूर्ती या व लोभ याला मूर्ती पूजा म्हणावं. ह्या पापांना परमेश्वर मूर्ती पूजा म्हणतो. हे जीवे मान, याला जीवे मारायला सांगितलं. या पापांना आमच्या देहातून मारून टाकायचंय, कारण याच्यामुळे देवाचा कोप होतो. या ठिकाणी वचन आम्हाला सांगते, तुम्ही पूर्वी त्या वासना जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता क्रोध, संताप, तुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपल्यापासून दूर करा. आज या गोष्टी आमच्यापासून आम्हाला दूर करायच्या. कलश पत्र 3 अध्याय अपूर्ण वाचायचं आहे. परंतु आता क्रोध, आम्हाला पटकन क्रोध येणं बंद करायचंय, संताप येणं बंद करायचंय, दुष्टपण काढून टाकायचे, निंदेचं पाप काढून टाकायचे, मुखाने शिवीगाळ करणं काढून टाकायचंय. ही सर्व आपल्यापासून आम्हाला काय करायचं ते दूर करायचंय. एकमेकाशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. जुन्या मनुष्यास आम्ही काय केलंय, त्याची कृती होती ते सगळं करायची, त्याच्यात सगळं आम्ही काढून टाकलेले. मग आमच्या कृती ते पाप यायला नको. आज कृती सगळं आम्ही त्याला दफनून टाकलंय. बाप्तिस्मा घेणं म्हणजे काय, पाण्यात जे आम्ही बुडतो, आमचं जात धर्म आम्ही बदलत नाही, तर आमचं जीवन बदलतो. जे कृती सगळं आम्ही पाप केले, जे पाप आमच्या हातून झाले, त्या पापाला आम्ही मरतो, ते पाप आम्ही पाण्यात बुडून टाकतो आणि येशूमध्ये आम्ही नवीन सृष्टी बनतो, नव्याने आमचा जन्म होतो. आणि जसा ख्रिस्त आहे पित्याच्या उजव्या बाजूला बसलेला, मग आमची नजर आम्ही स्वर्गाकडे लावतो. कारण येशू ज्यावेळेस पाण्यातून वर आला त्यावेळेस स्वर्गातून पवित्र आत्मा कबुतरासारखा येशूकडे आलेला आहे. आणि पित्या काय म्हणला, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, कारण तो पित्याचं मनोरथ पूर्ण करणार आहे. मग आज तुमच्या आणि माझ्यामध्ये बाप्तिस्माच्या द्वारे देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आलेला आहे. म्हणून जुन्या मनुष्याला आम्ही काय केलं,
गाडून टाकले, त्याला मारून टाकले. आता तो आमच्यात प्रवेश करायला नको, कृती सकट आम्हाला त्याला काढून टाकायचंय. पुढे वचन सांगते, आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. आता आम्ही नवीन मनुष्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आदमाने पाप केलं, पापाचं वेतन मरण आलं. पण दुसरा मनुष्य कोण आहे? येशू ख्रिस्त, पित्याचा पुत्र. आता आम्ही पुत्राला धारण केलेला आहे. आणि मग या ठिकाणी वचन काय सांगते की आम्ही त्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे आम्ही बनलेलो. मग आम्हाला त्याच्यासारखं पूर्ण बनायचंय. आणि त्याच्यासारखं पूर्ण बनून वचन सांगते की आम्ही त्याच्यामध्ये नवीन केलं जात आहोत. रोज आम्ही नवीन बनत आहोत. एकदाच आम्ही शुद्ध बनणार नाहीये, पण आम्ही जर नवीन बनण्याचा निश्चय करत आहोत, आम्ही जर वचनाला स्वीकारून ते कृतीत आणत आहोत, तर आम्ही नवीन मनुष्याला, आम्ही ख्रिस्ताला धारण केले असे आम्ही आहोत. यात हेलेनी व यहुदी, सुनता झालेला व न झालेला, बरोबर व स्फूर्ती, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. इथं परमेश्वर कोणताही भेदभाव करत नाही. आमचा जात धर्म आमचं कुठलाही पाहत नाहीये, तर सर्वातला प्रभू येशू ख्रिस्त त्याचे लेकरं म्हणून पाहतो. सर्वात तो स्वतःला पाहतो, कारण आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या द्वारे जगात आलेला आहे. आणि मग आज येशू ख्रिस्त जो तुमच्या आणि माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, त्या आत्म्याच्या द्वारे तो आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून तो वचन काय सांगते? तो सर्वात आहे, तो सर्वामध्ये आहे. आणि म्हणून त्याला त्याचं काम करू देणं हे आमचं काम, आमच्या कृतीमध्ये त्याला आणणं हे आमचं काम आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकाचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराने असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही करा. या ठिकाणी प्रभू येशूने जसे आम्हाला आमचे अपराध पाहिले नाही, आम्ही एवढे पापी असताना आम्हाला क्षमा केली. आणि प्रभू येशूने आम्ही त्याच्या नावाचा दावा करतात, आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये होतो, कसे होतो, कसे जीवन जगणारे होतो, आम्हाला प्रभूने तिथून बाहेर काढून त्याने आज आम्हाला एक चांगल्या ठिकाणी ठेवलेले आहे. आणि आज आम्ही जर त्याच्या चरणात बसत आहोत, तर आम्ही मार्याप्रमाणे एक चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. आणि म्हणून आमचं जीवन हे दगदगीचं नाही आहे, तर आमचं जीवन हे प्रभूच्या चरणी बसणारं जीवन आहे. आणि जे प्रभूच्या चरणी बसतात त्यांच्या जीवनात चमत्कार होता. मार्या प्रभूच्या चरणी बसलेली होती. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू तिच्या घरी गेला, ती त्याच्या चरणी बसलेली होती. तिची बहीण दगदग करत होती. ज्यावेळेस तिचा भाऊ मेला, येशूला तिथं यावं लागलं आणि येशूला त्याचा चमत्कार करावा लागला. तिच्या भावाला त्याला जीवन करावं लागलं, कारण त्याची बहीण प्रभूच्या चरणात बसलेली होती. आज तुम्ही आणि मी जर प्रभूच्या चरणात बसणारे आहोत, आम्ही जर वचनाला कृतीमध्ये आणणारे आहोत, तर आमच्या घरात, आमच्या कुटुंबात, आमच्या जीवनात चमत्कार होणार आहे. आणि आम्ही प्रभूजी म्हणारे राहणार नाहीये, तर आम्ही पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणारे राहणार आहोत. आणि प्रभू येशू ज्यावेळेस येईल, त्यावेळेस प्रभू येशू म्हणणार आहे की चल माझ्या मुला, माझ्या उजव्या बाजूला बस. आज आम्हाला त्याच्या उजव्या बाजूला बसायचं. आणि आज आमची नजर आम्हाला स्वर्गाकडे लावायची, आम्हाला जगात दिसणाऱ्या गोष्टीकडे लावायची नाही, कारण त्या नश्वर, त्या संपणाऱ्या आहे. परंतु जो प्रभू येशू आहे, तो काल आज युगान एक सारखा परमेश्वर आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर तुम्हाला आणि मला मिळाला आहे. मग त्याच्यामध्ये राहून आम्हाला मरण आलं तरी चांगले, जगलो तरी चांगले. आणि म्हणून आम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष लावायचं आहे. आणि प्रभूने आम्हाला शाबासकी दिली पाहिजे. आणि ती शाबासकी म्हणजे आम्हाला स्वर्गाचं राज्य, आम्हालाच नाही तर आमच्या परिवाराला देखील मिळालं पाहिजे, याकडे आमची नजर लावली. प्रभू करो या वचनाने तुम्हाला आणि मला आणि सर्व जे प्रभूचं वचन ऐकलं त्या सगळ्यांना आशीर्वादित करू. आमेन.